नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपल्या किशोरवयीन मुलांशी संवाद कसा साधायचा. नमस्कार. हो, हा विषय खरंच खूप जिव्हाळ्याचा आहे. आणि यासाठी आपल्याकडे आधार आहे डॉक्टर सुरेश भारती यांचा एक लेख, किशोरवयीन मुलांशी संवादाचे नवे तंत्र. आईबाबांची शाळा, पालकत्वाची नवी दिशा या लेखमालेतला आहे. म्हणजे एक विचारप्रवर्तक मालिका आहे ती. बरोबर. आणि किशोरावस्था हा टप्पा खरंच खूपच नाजूक असतो. एका बाजूला शारीरिक बदल सुरू असतात, भावनांचा कल्लोळ उसळलेला असतो, मी कोण आहे हे शोधण्याची धडपड असते. आणि दुसरीकडे समाजाशी जुळवून घेणं, मित्रमैत्रिणी, कुटुंब या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं असतं. हो, हे सगळं एकाच वेळी होत असतं. अगदी. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पालक आणि मुलांमधला संवाद तो फक्त महत्वाचा नाही, तर तो अक्षरशः त्या नात्याचा पाया असतो. आणि लेखा सुरुवातीलाच एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपली जी पारंपरिक पद्धत आहे संवादाची, म्हणजे पालक आदेश देतात, अधिकार गाजवतात, हो, ती पद्धत आजच्या मुलांवर फारशी चालत नाही, उलट परिणाम होतो असं म्हटलंय. बरोबर. किंबहुना अनेकदा उलट परिणाम होतो. आणि म्हणूनच संवादाची काही नवी तंत्र सांगितली आहेत. अच्छा. ती का गरजेची आहेत आणि ती वापरायची कशी हे समजून घेणं आजच्या पालकांसाठी खूप महत्वाचं ठरू शकतं. नक्कीच. चला तर मग यावरच आज आपण सविस्तर बोलूया. लेखातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे किशोरवयीन मुलांची मानसिकता समजून घेणं. हाच बेस आहे नाही का? हो, हाच तर गाभा आहे. किशोरवयीन मुलांना स्वतःची एक स्वतंत्र ओळख हवी असते. त्यांना आता लहान मूल असं कोणी म्हटलेलं आवडत नाही. मोठा झालोय मी आता असं वाटत असतं. अगदी. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांना वागणूक हवी असते. त्यांचे स्वतःचे विचार, मतं तयार होत असतात. आणि अशा वेळी पालक जेव्हा पटकन म्हणतात, अरे तू अजून लहान आहेस, तुला काय कळतंय ह्यातलं, किंवा आम्ही सांगतोय ते गप्प ऐकायचं, हे अगदी कॉमन आहे. हो. तर हे बोलणं म्हणजे त्यांच्या त्या ओळखीच्या शोधालाच एक प्रकारे आव्हान दिल्यासारखं होतं. म्हणजे असं म्हटल्यामुळे त्यांना वाटतं की आपल्या विचारांना काही किंमतच नाही. बरोबर. त्यांना वाटतं की आपल्याला कोणी समजूनच घेत नाहीये, आपलं मत महत्वाचं नाहीये. आणि लेखात म्हटले त्याप्रमाणे याचे दोन परिणाम होऊ शकतात. अच्छा, काय? एक तर मुले एकदम शांत होतात, बोलणंच बंद करतात. म्हणजे काय म्हणतात त्याला, स्वतःला कोशात ओढून घेतात. किंवा दुसरी शक्यता जी जास्त धोकादायक आहे ती म्हणजे त्यांच्यात बंडखोरी वाढते. बंडखोरी म्हणजे विरोध करणं. हो, म्हणजे विरोधासाठी विरोध. पालकांनी सांगितलंय ना, मग ते मुद्दाम ऐकायचं नाही. कारण त्यांना वाटतं की आपलं अस्तित्व दाखवण्याचा हाच एक मार्ग उरलाय. बापरे. म्हणजे जुनी अधिकारवाणीची पद्धत नुसती निरुपयोगी नाही, तर ती नात्यासाठी हानिकारक पण आहे. अगदी. मग यावर उपाय म्हणून लेखातलं पहिलं तंत्र येतं आदर आणि स्वीकृती. याबद्दल जरा विस्ताराने सांगाल का? म्हणजे हे कसं करायचं नक्की? हो, नक्कीच. पहिलं आणि खूप महत्वाचं तंत्र आहे आदर आणि स्वीकृती. याचा सरळ अर्थ आहे की मुलांच्या विचारांना, त्यांच्या मतांना आणि त्यांच्या भावनांना गंभीरपणे घ्यायचं. गंभीरपणे घ्यायचं? हो. लेखात याचे 3 मुख्य पैलू सांगितले आहेत. पहिला, त्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं. म्हणजे ते बोलत असताना मध्येच अडवायचं नाही. नुसतं ऐकण्याचं नाटक नाही करायचं. नाही. खरंच ते काय म्हणतात, त्यांना काय वाटतंय हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. दुसरा पैलू, त्यांच्या दृष्टिकोनाला महत्त्व द्यायचं. जरी आपल्याला ते पटलं नाही तरी. हो, जरी नाही पटलं तरी अच्छा, तुला असं का वाटतंय हे विचारून त्यांच्या भूमिकेचा आदर करायचा. आणि तिसरा, जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे जिथे शक्य आहे तिथे त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घ्यायचं. निर्णय प्रक्रियेत म्हणजे घरातल्या मोठ्या निर्णयात? मोठ्याच नाही, अगदी लहान-सहान निर्णयांपासून सुरुवात करता येते. जसं की वीकेंडला काय करायचं, किंवा घरात एखादी गोष्ट घ्यायची असेल तर त्यांचं मत विचारायचं. पण हे व्यवहारात किती सोपं आहे. समजा मुलाने किंवा मुलीने एखादा असा निर्णय सांगितला जो आपल्याला अनुभवाने चुकीचा वाटतोय किंवा धोकादायक आहे असं वाटतंय, मग अशा वेळी आदर दाखवणं म्हणजे हो म्हणणं का? नाही, मुळीच नाही. लेखाचा भर हो म्हणण्यावर नाहीये, तर संवाद करण्यावर आहे. आदर दाखवणं म्हणजे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांना विचार करायला वाव देणं. अच्छा. जर आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटत असेल तर लगेच नाही म्हणून विषय बंद करण्याऐवजी त्यामागची आपली कारणं शांतपणे समजावून सांगायची. त्या निर्णयाचे काय परिणाम होऊ शकतात यावर बोलायचं. हो, चर्चा करायची. हो. आणि मग एकत्र मिळून काहीतरी चांगला पर्याय शोधायचा प्रयत्न करायचा. हा खरा आदर आहे.
लेखात म्हटल्याप्रमाणे जेव्हा मुलांना वाटतं की त्यांच्या मताचा विचार होतोय तेव्हा त्यांची ती विरोधाची भूमिका आपोआप कमी होते. खरे, त्यांना वाटतं की आपण पण महत्वाचे आहोत घरात. अगदी, की ते पण या कुटुंबाचा, या निर्णय प्रक्रियेचा एक भाग आहेत. हे महत्वाचं आहे. म्हणजे संवाद हा वन वे नसून टू वे व्हायला हवा. ठीक आहे, हा झाला पहिला मुद्दा. आता पुढचं तंत्र आहे संवादातून विश्वास निर्माण करण्याबद्दल. इथे पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यावर भर दिलाय. याचं काय महत्त्व आहे? हे दुसरं तंत्र आहे ना, ते नात्यातला विश्वास टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. किशोरवयीन मुलं खूप जिज्ञासू असतात. हो, प्रश्न खूप विचारतात. हो, त्यांच्या मनात जग, नाती, स्वतःबद्दल अनेक प्रश्न येत असतात. आणि आजचं युग तर माहितीचं युग आहे. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून माहिती मिळतच असते. बरोबर. इंटरनेट आहे, मित्र आहेत. अगदी. तर अशा वेळी पालकांनी मुलांच्या प्रश्नांना टाळाटाळ करणं किंवा उडवाउडीची उत्तरं देणं हे टाळायला हवं. पण काही गोष्टी पालकांना वाटतं की या वयात सांगायच्या नसतात. हो, हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. पण तसं केल्याने काय होतं की मुलांच्या मनात संशय येतो की नक्की काहीतरी लपवलं जातंय आपल्यापासून. आणि मग ते दुसरीकडून शोधायचा प्रयत्न करतात. बरोबर. मग अशा वेळी प्रामाणिकपणा कसा जपायचा, तर लेखात यावर एक छान दृष्टिकोन दिलाय. काय? प्रामाणिकपणा म्हणजे सगळं आई जसंच्या तसं सांगणं नव्हे, तर मुलांचं वय, त्यांची समजण्याची क्षमता बघून त्या भाषेत शक्य तितली खरी माहिती देणं. अच्छा, म्हणजे वय बघून सांगायचं. हो, टाळाटाळ करण्याऐवजी हा थोडा मोठा विषय आहे, आपण जरा वेळाने बोलूया का, किंवा अरे मला पण याबद्दल नक्की माहीत नाहीये, आपण एकत्र शोधूया का, असं म्हणणं जास्त प्रामाणिकपणाचं आहे. एकत्र शोधूया हे चांगलं आहे. हो, मुख्य मुद्दा हा आहे की मुलांना त्यांच्या प्रश्नांची खरी विश्वासार्ह उत्तरं पालकांकडूनच मिळायला हवीत. कारण लेखात म्हटलंय त्याप्रमाणे बाहेरून मिळालेली अर्धवट किंवा चुकीची माहिती त्यापेक्षा पालकांनी विश्वासात घेऊन दिलेली माहिती त्यांच्यासाठी जास्त सुरक्षित आणि खरी ठरते. आणि यातूनच पालकांबद्दलचा विश्वास वाढतो. अगदी बरोबर. आणि हा विश्वासच मग पुढे जाऊन उपयोगी पडतो. कठीण प्रसंगात महत्वाचे निर्णय घेताना मुलं इतरांकडे जाण्याऐवजी पालकांकडे येतात. हो ना, कारण त्यांना खात्री असते की इथे आपल्याला योग्य आणि खरं मार्गदर्शन मिळेल. बरोबर. पण हा विश्वास एका दिवसात नाही तयार होत. रोजच्या संवादात जपलेला हा प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता हळूहळू तो विश्वास घट्ट करत जाते. मुलांना एक सुरक्षित जागा मिळते जिथे ते मोकळेपणाने काहीही विचारू शकतात. बरोबर. हे झालं दुसरे तंत्र. आता तिसऱ्या तंत्राकडे येऊया. हे मला वाटतं खूप मोठा बदल सांगणार आहे. समता आणि सहभाग. हे काय आहे नक्की? तिसरं तंत्र हे खरं तर पालकत्वाच्या पारंपरिक भूमिकेलाच थोडं बदलण्याचा आग्रह धरणारा आहे. पारंपरिक पद्धतीच कसं असतं, पालक मुलं नात्यात एक प्रकारची उतरंड असते. पालक वर, मुलं खाली. हो, अधिकाराची भावना असते. अगदी. पण हे नवतंत्र सांगतं की संवादात समता हवी. म्हणजे दोघांनीही एकमेकांना एका पातळीवर मानायला हवं. आणि संवादात मुलांचा सक्रिय सहभाग हवा. सक्रिय सहभाग म्हणजे लेखात खूप छान फरक सांगितलाय. आदेश देण्याऐवजी चर्चा करा, दडपण आणण्याऐवजी विश्वास दाखवा, सतत चुका काढण्याऐवजी किंवा टीका करण्याऐवजी चांगल्या गोष्टींसाठी प्रोत्साहन द्या आणि चुकांमधून शिकायला मदत करा. हा बदल खरंच खूप मोठा आहे. म्हणजे मी पालक आहे म्हणून माझंच ऐकायचं, या भूमिकेतून बाहेर पडून आपण एकत्र विचार करूया, या भूमिकेकडे जाणं. बरोबर. पण याचा मुलांवर काय परिणाम होतो, त्यांना कसं वाटतं यामुळे? खूप सकारात्मक परिणाम होतो. जेव्हा पालक त्यांच्याशी असं समान पातळीवर येऊन बोलतात तेव्हा मुलांना वाटतं की अरे, आपल्याला समजून घेतलं जात आहे, आपल्या मताला किंमत आहे. लेखात काही उदाहरणं पण दिली आहेत. जसं की मुलांनी काही चांगलं केलं तर त्याचं अगदी मनमोकळं कौतुक करा. कौतुक महत्वाचं आहे. खूप. किंवा समजा परीक्षेत कमी मार्क मिळाले तर तू ढ आहेस किंवा अभ्यासच करत नाहीस असं ओरडण्याऐवजी काय झालं, कुठे कमी पडलो आपण, पुढच्या वेळी काय वेगळं करता येईल यावर एकत्र बसून बोला. म्हणजे विश्लेषणावर भर द्यायचा, दोष देण्याऐवजी. अगदी. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे भावनांचा स्वीकार. मुलांना राग आला, दुःख झालं तर असं रडायचं नाही किंवा रागवायचं नाही असं न म्हणता त्यांच्या त्या भावनांना स्वीकारायचं. ठीक आहे, तुला राग आलाय असं म्हणायचं. हो, आणि त्यातून बाहेर पडायला मदत करायची. यामुळे नात्यात एक मोकळेपणा येतो, एक सुरक्षितता येते. मुलं मग अधिक खुलून बोलायला लागतात.
म्हणजे भावनांचा स्वीकार करणं हा पण समतेचाच भाग झाला. त्यांना हे कळणं की त्यांच्या भावना चुकीच्या नाहीत, हे खूप महत्वाचं वाटतंय मला. हो, नक्कीच. आता पुढचा मुद्दा जो आजच्या जगात आपण टाळूच शकत नाही, डिजिटल संवाद, टेक्नॉलॉजी. याबद्दल लेखात काय म्हटलं आहे? हे चौथं तंत्र आहे, बरोबर? हो, चौथं तंत्र आहे तंत्रज्ञानाचा योग्य वापर. कारण आजची पिढी ही डिजिटल नेटिव्ह आहे. बरोबर, जन्मापासूनच बघतायत ते. हो, तंत्रज्ञान त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. बरोबर. त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना आपण तंत्रज्ञानाला पूर्णपणे बाजूला नाही ठेवू शकत. नाही ठेवू शकत. तर लेखात म्हटलं आहे की तंत्रज्ञानाचा वापर आपण संवाद अधिक सोपा आणि आकर्षक बनवण्यासाठी करू शकतो. कसं काय? उदाहरणार्थ चॅटिंग किंवा मेसेजिंग. काही वेळा पटकन काहीतरी सांगायचं असेल, आठवण करून द्यायची असेल किंवा अगदी सहज काय चाललंय विचारायचं असेल तर त्याचा उपयोग होतो. ते सोयीचं पडतं कधी कधी. हो, किंवा कधीकधी एकत्र बसून एखादा माहिती देणारा व्हिडिओ बघणं किंवा एखादा शैक्षणिक खेळ खेळणं हे सुद्धा संवादाचा माध्यम बनू शकतं. पण याची दुसरी बाजू पण आहे ना, की मुलं मग अजूनच जास्त वेळ स्क्रीनसमोर घालवतील आणि प्रत्यक्ष बोलणं कमी होईल. तो जो क्वालिटी टाईम म्हणतात. अगदी बरोबर. हा धोका नक्कीच आहे आणि लेखात यावर स्पष्टपणे भर दिला आहे. तंत्रज्ञानाचा वापर हा पूरक म्हणून करायचा आहे, पर्याय म्हणून नाही. अच्छा, पूरक म्हणून. हो, कारण चॅटिंग किंवा मेसेजमधून शब्द पोहोचतात, पण त्यामागची भावना, आवाजातला चढउतार, चेहऱ्यावरचे हावभाव हे सगळं नाही कळत. बरोबर, टोन कळत नाही अनेकदा. अगदी. लेखात डॉक्टर भारती म्हणतात की प्रत्यक्ष भेटीत समोरासमोर बोलण्यात जी एक ऊब असते, डोळ्यातून जो विश्वास दिसतो किंवा कठीण प्रसंगी खांद्यावर ठेवलेल्या हाताचा जो आधार मिळतो, त्याची जागा जगातलं कोणतंही तंत्रज्ञान घेऊ शकत नाही. खरंय. त्यामुळे डिजिटल संवाद आणि प्रत्यक्ष संवाद यातला बॅलन्स साधणं खूप महत्वाचं आहे. तंत्रज्ञान हे फक्त एक साधन आहे, साध्य नाही. म्हणजे तंत्रज्ञान वापरायचं पण जपून आणि प्रत्यक्ष संवादाला पर्याय नाही मानायचं. हा समतोल महत्वाचा आहे. अगदी. आता आपण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आपण ही 4 नवी तंत्र बघितली: आदर आणि स्वीकृती, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा, समता आणि सहभाग आणि तंत्रज्ञानाचा संतुलित वापर. ह्या सगळ्याचा मिळून काय परिणाम होतो? लेखाचा एकूण निष्कर्ष काय सांगतो? लेखाचा निष्कर्ष खूप सकारात्मक आणि आशादायक आहे. हे खरं आहे की किशोरवयीन मुलांशी संवाद साधणं हे एक आव्हान आहे, यात काहीच शंका नाही. हो, आहेच. पण जर पालकांनी ही नवी तंत्र जाणीवपूर्वक वापरली, म्हणजे मुलांचं म्हणणं लक्ष देऊन ऐकलं, त्यांच्या भावना आणि मतांचा आदर केला, त्यांच्याशी प्रामाणिक राहून विश्वास मिळवला आणि त्यांना सतत दोष देण्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मार्गदर्शन केलं, तर त्याचे खूप चांगले आणि दूरगामी परिणाम होतात. दूरगामी परिणाम म्हणजे नक्की काय? फक्त नातं सुधारतं की अजून काय फायदा होतो मुलांना? नातं सुधारणं हा तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा फायदा आहेच, पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा संवाद हा असा दडपणाचा नसतो तर सहकार्याचा आणि समजूतदारपणाचा असतो, तेव्हा मुलांचा आत्मविश्वास वाढतो. सेल्फ कॉन्फिडन्स. हो, लेखात म्हटल्याप्रमाणे ते जबाबदारी घ्यायला शिकतात, कारण त्यांना निर्णय प्रक्रियेत सामील करून घेतलेलं असतं. ते अधिक सहानुभूतीशील बनतात, कारण त्यांच्या स्वतःच्या भावनांना स्वीकारलेलं असतं. हो, इतरांच्या भावना पण समजून घेऊ शकतात मग ते. अगदी. त्यांची प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची क्षमता वाढते, कारण त्यांनी पालकांसोबत बसून त्यावर चर्चा केलेली असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते एक अधिक संतुलित, समजूतदार आणि जबाबदार व्यक्ती म्हणून घडतात. वाव. त्यामुळे ही नवी तंत्र म्हणजे फक्त तात्पुरती मलमपट्टी नाहीयेत, तर ती मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाचा पाया मजबूत करतात. खरंच, हे ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे संवाद सुधारला की त्याचा परिणाम मुलांच्या पूर्ण व्यक्तिमत्वावर आणि भविष्यावर होतो. तर आज आपण डॉक्टर सुरेश भारती यांच्या लेखाच्या आधारे किशोरवयीन मुलांशी संवाद साधण्याच्या या नव्या अधिक प्रभावी मार्गांवर सविस्तर चर्चा केली. हो, आपण पाहिलं की मुलांच्या मतांचा आदर करणं, त्यांच्याशी बोलताना पारदर्शक असणं, नात्यात समता आणि सहभाग जपणं आणि हो, तंत्रज्ञानाचा वापर करताना प्रत्यक्ष भेटीचं महत्त्व विसरून चालणार नाही. बरोबर. या सगळ्याचा अंतिम उद्देश एकच आहे: पालक आणि मुलांमध्ये भीती किंवा दडपणाऐवजी प्रेम, विश्वास, सहकार्य आणि समजूतदारपणाचं नातं तयार करणं आणि ते टिकवणं. नक्कीच. आणि मला वाटतं आजच्या चर्चेतून ऐकणाऱ्या बऱ्याच पालकांना
त्यांच्या मुलांसोबतच्या नात्याकडे एका नव्या दृष्टीने बघायला नक्कीच मदत मिळेल. हो. कदाचित काही गोष्टी ते करत असतील, त्यांना कन्फर्मेशन मिळेल, काही नवीन गोष्टी करून बघायला प्रेरणा मिळेल. हा प्रवास खरं तर पारंपरिक अधिकाराच्या भूमिकेतून बाहेर पडून एका मित्रासारख्या मार्गदर्शकाच्या भूमिकेकडे जाण्याचा आहे. अगदी बरोबर. आणि हा बदल स्वीकारणं सुरुवातीला कदाचित थोडं कठीण वाटेल, पण नात्यासाठी आणि मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी तो खूप आवश्यक आहे. बरोबर. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार, की या लेखात सांगितलेल्या संवाद तंत्रांव्यतिरिक्त आजचं जग खूप वेगाने बदलतंय, सोशल मीडियाचा प्रभाव आहे, मुलांसमोर नवी आव्हानं आहेत. तर असं कोणतं आणखी मोठं आव्हान तुम्हाला दिसतं, ज्यासाठी पालकांना संवादाचे कदाचित आणखी वेगळे किंवा अधिक नाविन्यपूर्ण मार्ग शोधावे लागतील? यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. हा महत्वाचा प्रश्न आहे.